बघ राजा, एक्स ची किंमत अगदी क्षणामध्ये कशी कळायची. दोन संख्या दोन संख्या 6x व 7x असून त्यांचा मसावी 6 आणि लसावी 252 आहे, तर x बरोबर किती. तर बघ काय करायचं. आता दोन संख्या कोणत्या आहेत, 6x आणि 7x. तर काय कर बेटा, 6x चे अवयव पाड, 2 गुणिले 3 गुणिले x. आणि बेटा त्यानंतर 7x चे अवयव पाड, 7 चे अवयव काय पडतील, मूळ अवयव 7 गुणिले x. आता मला सांगा याच्यामध्ये कॉमन काय आहे. 2 सोबत 2 नाही, 3 सोबत 3 नाही, 7 सोबत 7 नाही. फक्त कॉमन काय बेटा, x कॉमन आहे. मग x हा कॉमन आहे म्हणजेच ते सामायिक अवयवांचा गुणाकार आहे. मग सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय असतो, तर मसावी असतो. सामायिक अवयव आहे x आणि मसावी किती बेटा 6. याचाच अर्थ x ची किंमत किती असायला पाहिजे, 6. ठीक आहे. तर पहा आता पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय असेल पहा. तर दुसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे, दोन संख्या 7x व 9x असून त्यांचा मसावी 6 आणि लसावी 378 आहे, तर x ची किंमत किती. तर चल बेटा, तुला 7x चे अवयव पाडायचे आहेत, मूळ अवयव 7 गुणिले x आणि 9x चे अवयव तुला पाडायचे आहेत. 9x बरोबर 3 गुणिले x. तर बघ बेटा, आता इथं कॉमन कोण आहे, x. मग कॉमन म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयवांचा गुणाकार काय आहे, x. म्हणजे सामायिक अवयव फक्त x मिळाला आणि सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय असतो, मसावी असतो. या ठिकाणी मसावी किती दिला रे, 6. म्हणजे तुझं उत्तर किती असेल, x ची किंमत 6 असेल. बेटा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हा माझ्यासाठी होता आणि आता त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो तुझ्यासाठी असेल. तो प्रश्न काय बघ. दोन संख्या 4x व 9x असून त्यांचा मसावी 16 आहे आणि लसावी जर 96 असेल तर x ची किंमत किती आहे हे तुला शोधायचं आहे आणि कमेंट्स मध्ये कळवायचं आहे. धन्यवाद.